मित्रांनो, OTT प्लॅटफॉर्म वापरणं ही आता एकदम साधारण बाब झाली आहे. कितीतरी मोबाईल कंपन्या आपल्या रिचार्ज सोबतच OTT प्लॅटफॉर्मचं सबस्क्रिप्शन देखील मोफत देतात. शिवाय नवीन रिलीज झालेल्या मूव्हीज 2 ते 3 महिन्यातच आपल्याला OTT वर दिसतात. जगातला सगळ्यात प्रसिद्ध असलेला OTT प्लॅटफॉर्म म्हणजे नेटफ्लिक्स. आपल्यापैकी बहुतांश लोक नेटफ्लिक्स वापरत असणार. पण तुम्हाला माहिती आहे का, की जेव्हा तुम्ही नेटफ्लिक्स पाहत असता, तेव्हा नेटफ्लिक्स ही तुमच्यावर लक्ष ठेवून असतं. हे ऐकायला थोडंसं विचित्र वाटेल, पण अमेरिकेत याच गोष्टीवरून नेटफ्लिक्सला कोर्टात खेचण्यात आलंय. टेक्सास राज्यात दाखल झालेल्या एका खटल्यात असा आरोप केलाय की नेटफ्लिक्स हे एक सर्व्हिलियन्स मशीन चालवतंय आणि तुमची माहिती मोठ्या कंपन्यांना विकतंय. हे प्रकरण नेमकं काय आहे, नेटफ्लिक्स तुमच्यावर नेमकं कसं लक्ष ठेवतंय, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. हे सगळं प्रकरण 2च दिवसांपूर्वी सुरू झालंय. 11 मेला टेक्सास राज्याचे अटॉर्नी जनरल केन पॅक्स्टन यांनी डिस्ट्रिक्ट कोर्टात नेटफ्लिक्स विरुद्ध खटला दाखल केला. सुमारे 60 पानांचा हा खटला नेटफ्लिक्सचं डेटा कलेक्शन आणि प्रायव्हसी प्रॅक्टिस संदर्भात आहे. पॅक्स्टन यांचं म्हणणं आहे की नेटफ्लिक्सने वर्षानुवर्ष सामान्य लोकांना फसवलंय. नेटफ्लिक्स असं दाखवत होतं की आम्ही फक्त एक सबस्क्रिप्शन बेस्ड सर्व्हिस आहोत, आम्ही तुमची माहिती गोळा करत नाही, पण प्रत्यक्षात चित्र वेगळं होतं. कोर्टात दाखल केलेल्या आरोपपत्राच्या पहिल्याच पानावर नेटफ्लिक्सचे सहसंस्थापक आणि तत्कालीन CEO रीड हँगस्टिंग यांचं एक स्टेटमेंट होतं. ते म्हणाले की आम्हाला फक्त आमच्या युजर्सना खुश ठेवायचंय, जाहिरातींच्या भानगडीशी आमचं काही घेणं देणं नाही. आम्ही काही तुमची माहिती चोरायला फेसबुक किंवा गुगल नाही, असंही ते म्हणाले होते. पण हे सगळं खोटं होतं असा आरोप आता नेटफ्लिक्सवर होतोय. या खटल्यामध्ये नेटफ्लिक्स तुमची माहिती नेमकी कशी चोरतंय याबद्दल अगदी डिटेलमध्ये माहिती दिली आहे. जगभरातून नेटफ्लिक्स तब्बल 50 लाख GB एवढा युजर बिहेवियर डेटा गोळा करतं. प्रत्येक सेकंदाला 1 कोटीपेक्षा जास्त इव्हेंट्स प्रोसेस होतात आणि हे सगळं हाताळायला नेटफ्लिक्सने 40,000 पेक्षा जास्त इंटरनल मायक्रो सर्व्हिसेस सुरू केल्यात. तुम्ही नेटफ्लिक्स पाहत असताना नेटफ्लिक्स ही तुम्हाला पाहत असतं, म्हणजे तुमच्या युजर बिहेवियरची सगळी माहिती टिपून ठेवत असतं. यात मग काय येतं, तर तुम्ही कशावर नेटफ्लिक्स बघताय, म्हणजे फोन की टीव्ही की लॅपटॉप, तुम्ही मोबाईल डेटा वापरताय की वायफाय, तुम्ही कोणता कंटेंट पुन्हा पुन्हा पाहताय, तुम्ही किती वेळ पाहताय, कुठे पॉज किंवा स्किप करताय, नेटफ्लिक्सवर कुठे क्लिक करताय, काय सर्च करताय, हे सगळं नेटफ्लिक्स रेकॉर्ड करते आणि मग त्याचा व्यापार होतोय. हा सगळा डेटा मग कुठे जातो? खटल्यामध्ये 2 मोठ्या डेटा ब्रोकर्सची नावं दिलीत. डेटा ब्रोकर अशा कंपन्या असतात ज्या एका कंपनीकडून युजर डेटा घेऊन दुसऱ्या कंपनीला विकतात. एक्सपेरियन आणि ॲक्सिओम या 2 कंपन्यांची नावं खटल्यात समोर आली आहेत. यासोबतच याहू DSP, Amazon DSP आणि LiveRamp अशा कंपन्यांची नावही या लिस्टमध्ये आहेत. या सगळ्या कंपन्यांना नेटफ्लिक्स तुमची माहिती विकतं. या कंपन्या मग नेटफ्लिक्सच्या डेटाला त्यांच्याकडे असलेल्या इतर डेटाशी जोडतात आणि मग तुमचं एक डिटेल्ड ॲडव्हर्टायझिंग प्रोफाईल तयार होतं. या सगळ्या माहितीच्या आधारे मग तुम्हाला टार्गेट करणाऱ्या ठराविक जाहिराती तुमच्या फीडमध्ये आणल्या जातात, तुमच्या नकळत. या खटल्यातील सगळ्यात गंभीर बाब म्हणजे लहान मुलांच्या प्रोफाईल बाबतचे आरोप. नेटफ्लिक्स नेहमी सांगत आलाय की किड्स प्रोफाईल हे एक सुरक्षित ठिकाण आहे. या ठिकाणी कोणत्याही जाहिराती नसतात. शिवाय लहान मुलांसाठी योग्य असाच कंटेंट या ठिकाणी दिसतो. जाहिराती नसल्यामुळे इथून डेटा गोळा करण्याचा संबंधच येत नाही, असं नेटफ्लिक्सचं म्हणणं होतं. मात्र लहान मुलांच्या प्रोफाईलचा डेटाही नेटफ्लिक्स चोरत असल्याचा आरोप या खटल्यात करण्यात आलाय. मुलं काय पाहतात, किती वेळ पाहतात, हे सगळं ट्रॅक होतं. शिवाय नेटफ्लिक्सच्या ऑटो प्ले फीचर बद्दलही आरोप करण्यात आले. या फीचरमुळे एकापाठोपाठ एक पुढचे एपिसोड्स आपोआप सुरू होतात. लहान मुलांना स्क्रीनचं व्यसन लागावं, त्यांनी नेटफ्लिक्स सोडूच नये, यासाठी हे फीचर बनवण्यात आल्याचा आरोप आहे. आता नेटफ्लिक्सने अर्थातच हे सगळे आरोप फेटाळून लावले. टेक्सास अटॉर्नी जनरल यांचा आदर ठेवून आम्ही सांगतो की हा खटला निराधार आहे, असं नेटफ्लिक्सच्या एका प्रवक्त्याने म्हटलंय. नेटफ्लिक्स आपल्या युजर्सचा डेटा प्रायव्हसीबद्दल अगदी गंभीर आहे आणि आम्ही सर्व प्रायव्हसी पॉलिसी नियमांचं पालन करतो, असं कंपनीने स्पष्ट केलंय. शिवाय नेटफ्लिक्स आपल्या युजर्सना प्रायव्हसी पॉलिसीची माहिती आधीच देतं आणि युजर्स ही टर्म्स आणि कंडिशन्स स्वीकारूनच पुढे जातात, असं कंपनीने म्हणलंय. पण याबद्दल खटल्यात आधीच माहिती दिली आहे. नेटफ्लिक्सने 2022 पासून ऍड सपोर्टेड प्लॅन सुरू केले असले तरी युजर्सचा डेटा मात्र ते 2018 पासून चोरत असल्याचा आरोप या खटल्यात करण्यात आलाय. पण नेटफ्लिक्सवर हा आरोप होण्याची ही पहिली वेळ नाहीये. 2024 मध्ये नेदरलँड्सच्या डेटा प्रोटेक्शन अथॉरिटीने नेटफ्लिक्सला सुमारे $5 मिलियन दंड ठोठावला होता. कारण हेच की नेटफ्लिक्सने युरोपातील युजर्सना हे स्पष्ट सांगितलं नव्हतं की त्यांचा डेटा कसा वापरला जातो. यानंतर नेटफ्लिक्सने त्यांची प्रायव्हसी पॉलिसी अपडेट केली होती. मात्र टेक्सासच्या खटल्यात असं म्हटलंय की पॉलिसी अजूनही मोठ्या प्रमाणात दिशाभूल करणारी आणि अपुरी आहे. म्हणजे नेटफ्लिक्सने थोडी माहिती सांगितली, मात्र बरीचशी लपवली आहे. टेक्सासच्या या अटॉर्नी जनरल यांनी यापूर्वीही टिकटॉक आणि गुगलवरही असे खटले दाखल केलेत.
सोनी आणि LG सारख्या स्मार्ट टीव्ही बनवणाऱ्या कंपन्यांनाही त्यांनी डेटा सेफ्टीसाठी कोर्टात खेचलंय. महत्वाची गोष्ट म्हणजे गुगल विरुद्धच्या खटल्यात ते जिंकलेही होते आणि गुगलने तब्बल 11,500 कोटी रुपयांची सेटलमेंट केली होती. आता टेक्सासने या प्रकरणात अशी मागणी केली आहे की नेटफ्लिक्सने युजर्सचा चोरलेला सगळा डेटा डिलीट करावा. दुसरं म्हणजे युजरने स्वतः परवानगी दिल्याशिवाय त्याच्या डेटाचा वापर टार्गेटेड जाहिरातींसाठी नाही करायचा. आणि तिसरी मागणी म्हणजे लहान मुलांच्या प्रोफाईलवर असणारं ऑटो प्ले फीचर डिफॉल्ट बंद ठेवायचं. यासोबतच नेटफ्लिक्सने आतापर्यंत हे सगळं केल्याबद्दल दंड भरावा असंही यात म्हटलंय. हे प्रकरण फक्त नेटफ्लिक्स बद्दल वाटत असलं तरी ते तेवढंच नाहीये. मोठ्या कंपन्या कशा प्रकारे आपल्याला गृहीत धरतात आणि आपल्या डेटाचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करतात याबद्दल आहे. या खटल्याचा निकाल काय लागेल याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागून आहे. बाकी नेटफ्लिक्स आणि इतर कंपन्यांच्या अशा डेटा चोरीबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि टेक भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.